विश्व साइकिल दिवस के मौके पर गोंदिया में पर्यावरण संरक्षण का संदेश देने के लिए एक भव्य साइकिल रैली का आयोजन किया गया। खास बात यह रही कि गोंदिया नगर परिषद के अध्यक्ष सचिन शेंडे ने खुद साइकिल चलाकर इस रैली में हिस्सा लिया, तो 8 साल के बच्चों से लेकर 85 साल के बुजुर्ग तक सभी ने इस रैली में उत्साह से हिस्सा लिया। इस रैली में गोंदिया साइकिलिंग संडे ग्रुप की ओर से वर्ल्ड साइकिल डे के मौके पर गोंदिया शहर में साइकिल रैली का आयोजन किया गया। जयस्तंभ चौक से शुरू हुई इस रैली को तहसीलदार शमशेर पठान और पुलिस इंस्पेक्टर नागेश भास्कर ने हरी झंडी दिखाकर रवाना किया। इस रैली की खास बात यह रही कि इसमें 8 से 85 साल के नागरिकों ने हिस्सा लिया। बच्चों, महिलाओं, डॉक्टरों, अलग अलग संगठनों के प्रतिनिधि, स्कूल और कॉलेज के छात्र, पुलिसकर्मियों और सरकारी अधिकारियों ने बड़ी संख्या में साइकिल पर हिस्सा लिया। साइकिल चलाओ, प्रदूषण से बचो और फिट इंडिया हिट इंडिया जैसे नारों के साथ पूरे शहर में रैली निकालकर साइकिल चलाना पर्यावरण के लिए अच्छा है और सेहत के लिए भी अच्छा है, यह संदेश दिया गया। महाराष्ट्र T24 के लिए अभिषेक भटनागर, गोंदिया। आज सायकल संडे ग्रुपच्या वतीने आम्ही गोंदिया शहरामध्ये आज खूप मोठ्या प्रमाणात मेगा रॅली काढण्यात आली। त्याच्यामध्ये आपल्याकडे उपस्थित डॉक्टरची टीम आहे ती पण उपस्थित होती। सरकारी कर्मचारी यांनी सर्वांनी मिळून खूप मोठा एक प्रोग्राम अवेअरनेस जनजागृती कार्यक्रम आपण केलेला आहे। त्याच्यामध्ये माजी सैनिक, पोलीस कर्मचारी, तसेच विद्यार्थी, अजून सिनियर सिटीजन असे सर्व लोकांनी आपल्याकडे उपस्थित राहून मोठ्या प्रमाणात आपण अवेअरनेस रॅली आपण साजरी केलेली आहे। अजून सर्वांना हीच विनंती आहे की छोटे मोठे जे पण आपले काम असतील ते आपलं सायकलने करावं, ताकी आपण देशाच्या हितामध्ये आपण जे सहयोग देत आहोत अजून पेट्रोलही वाचेल। सायकल चालवा, स्वस्थ रहा, फिट रहा, मस्त रहा, हेच माझं सांगणं आहे। वर्ल्ड बाइसिकल डे के लिए उपलक्ष्य में आज 7 जून को पूरे भारत में 200 से ज़्यादा शहरों में साइकिलिंग रैली निकाली गई और गोंदिया में भी बहुत अच्छा उसका प्रतिसाद मिला है। और मुझे लगता है कि आज गोंदिया में 512 का जो आंकड़ा था हमारा, जो रजिस्टर्ड हुए थे और हमारे साथ साइकिलिंग में भी आए, उससे एक अवेयरनेस और जन जागृति हम जो फैलाना चाह रहे थे वो जरूर मिली है और लोगों ने बढ़ चढ़कर हिस्सा लिया है। इससे लगता है कि आगे भी गोंदिया में पर्यावरण को लेके जोरों शोरों से काम होगा, क्योंकि साइकिलिंग संडे ग्रुप पिछले 8-9 सालों से, अब 9 साल पूरे हो जाएंगे, 9 सालों से कंटिन्यू हर संडे को साइकिलिंग कर रहा है। जिस ग्रुप में 5 साल से लेके हमारे पास 85 साल तक के लोग जुड़े हुए हैं और कोशिश कर रहे हैं कि लोगों को जागरूक करके सायकल पे लाया जाए। थैंक यू। सर्वप्रथम आजच्या ह्या कार्यक्रमामध्ये जे इनिशिएट सायकल संडे ग्रुपने जे इव्हेंट ठेवलेला आहे त्यांना सॅल्यूट करतो मी, कारण की गोंदियामध्ये मी पहिल्यांदाच एवढं मोठं रॅली बघतोय आणि खूप म्हणजे व्यवस्थितरित्या हे झालेलं आहे, सक्सेसफुल। त्याच्यामध्ये म्हणजे खूप छोटी छोटी मुलं होती, 8 वर्षापासून 7 वर्षापासून जी शाळेतली छोटी मुलं ते 85 ते 90 वर्षापर्यंतची ती माणसं ह्या कार्यक्रमाला सायकल चालवत आलेले होते आणि त्याच्यामध्ये मला एवढं आनंद वाटला त्यांना बघून की म्हणजे खरोखरच एक प्रकारचं त्यांच्यात स्पोर्ट्समनशिप जे आहे आणि ही जागरूकता ज्या सायकल संडे ग्रुपच्या माध्यमातून ही निर्माण झालेली आहे, याच्यामध्ये खूप प्रमाणामध्ये नगराध्यक्ष होते ह्या गोंदिया जिल्ह्याचे, त्याच्यात पोलीस विभाग होता, डॉक्टरचा खूप मोठा डॉक्टरांचा सहभाग होता या क्षेत्रामध्ये आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे योगा ग्रुपमध्ये आलेले जे काही मेंबर्स होते, सायकलिंग संडे ग्रुपचे सगळे मेंबर्स, त्याच्यानंतर परत खेळाडू आणि ह्या प्रतिसाद म्हणजे स्पोर्ट्समनशिप जे आहे ह्या शहराला खूप लाभलेलं आहे। आपलं मुंबईवरून मी आलेलो आहे आणि त्याच्यासाठी म्हणजे स्पेशल ह्या इव्हेंटसाठी, तर मला सुद्धा त्याचा एक अनुभव, एक अभिमान वाटतोय आणि त्याच्यात बाकी मी सपाटे सरांचं आणि कटरे मॅडम आणि एडे सर आणि बाकीचे आपले सहभागी आहेत, मेंबर्स आहेत, म्हणजे ज्यांनी इनिशिएट घेतलंय, निर्वाण सर आहेत, मेश्रामजी आहेत, यादवजी आहेत आणि बरेचसे आहेत जे मेंबर्स, म्हणजे त्यांना बघतो मी अहोरात्र, पांडे सर, मेश्रामजी यांनी खूप कष्ट केलेले आहेत, तर त्याच्यामध्ये मी समोरून बघितलेलं आणि मला खूप छान वाटलं ते। आणि आजचा हा जो कार्यक्रम मी असं म्हणेन की म्हणजे प्रत्येक वर्षी जोमानं आणि अनअपेक्षित, मला सांगितलं फक्त 500 लोक येणार, इथे बघतो तर कमीत कमी 800 लोकांचा सहभाग होता आणि खूप चांगल्या रीती म्हणजे ज्या पद्धतीने आयोजन होतं, व्हॉलंटियर्स होते, मार्किंग होती, प्रॉपर मार्किंग, युटर्न, त्याच्यानंतर इथे आल्यानंतर बघितलं तर एक ब्रेकफास्ट आणि खूप मोठा स्टेडियम आहे, त्या स्टेडियममध्ये जी जागा मिळाली कुणाला अडचण न येता आणि त्या स्टेजवर, एवढ्या चांगल्या स्टेजवरती सगळ्या आमंत्रित लोकांचं जे स्वागत झालेलं आहे ते खूप जोमानं आणि आस्वादपणे होतं। खरंच त्यांना सॅल्यूट, परत एकदा संडे ग्रुप सायकलिंगच्या मी मनापासून धन्यवाद देतो त्यांना। असेच कार्यक्रम राबवत जावेत, पुढे आपण ह्या गोंदिया जिल्ह्यासाठी, इंडियासाठी मेडल आणूया आपण, अशी माझी जिद्द आहे आणि खरोखरच आपण ह्या गोंदिया जिल्ह्याचा मान उंचावणार। धन्यवाद, थँक्यू सो मच सर। दरवर्षीप्रमाणे याही वर्षी
विठ्ठल रुक्मिणी देवस्थान अल्लीपूरच्या वतीनं तीर्थक्षेत्राला जाण्याचं या ठिकाणी नियोजन केलेलं आहे आणि त्या प्रवासाला सुरुवात होते. अल्लीपूरचं हे विठ्ठल मंदिर 250 ते 300 वर्ष जुनं असं मंदिर आहे आणि या मंदिराच्या पूर्ण वर्षभराच्या कार्यक्रमामध्ये जी धार्मिक मंडळी सहयोग करतात, सहभाग घेतात, जे लोक पूर्ण वेळ त्या ठिकाणी सेवा देतात, वर्षभर सेवा देतात, भजन, पूजन, कीर्तन अशा वेगवेगळ्या धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून सेवा देणाऱ्या मंडळींना आज आम्ही तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी घेऊन जात आहेत. त्यामध्ये बृहस्पती मंदिर चौकी आणि गणेश मंदिर केळझर या ठिकाणी आज तीर्थयात्रेची हे सहल जात आहेत. या सर्व भाविकांना शुभेच्छा देत असताना गावकऱ्यांच्या वतीनं त्यांचा प्रवास सुखकर हो अशी सदिच्छा या ठिकाणी देत आहोत. या कार्यामध्ये बस STनी प्रवास होत असताना त्याचा लाभसुद्धा आमच्या सर्व भक्त मंडळींना होत आहे. या ठिकाणी जे चालक आहेत, आमच्या अधिकारी या ठिकाणी सोनोने मॅडम आहे, ह्या प्रामुख्याने या ठिकाणी उपस्थित राहिले आहे. मी त्यांचंसुद्धा मनापासून अभिनंदन करतो आणि सर्वांना शुभेच्छा देत या प्रवासाला सुरुवात करतो. धन्यवाद.